सोडून केव्हाच दुसरीकडे घर बांधून दुसरीकडे राहिलो असतो. पण झालंय असं की ह्या सोसायटीमध्ये तहसीलदार मॅडम आहे, 15 लोक आपले महानगरपालिकेचेच एक कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांच्याही जागा इथे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं मेन रोडवरती असल्यामुळे त्यांनी एवढा इंटरेस्ट घेऊन या रोडला त्यांच्या घरासमोर सोसायटीमध्ये 50 फुटाची, त्यांच्या घरासमोर सोसायटीमध्ये फक्त आणि फक्त 15 फुटाचाच रोड आहे. आणि इकडे त्यांना 50 फुटाचा रोड पाहिजे की जेणेकरून सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या फक्त मोजून 20 ते 25च घरं आहेत, पण त्या लोकांसाठी देखील हे 50 फुटाचा रोड मागू लागलेले आहेत. तर माझी अशी नम्र विनंती आहे आमच्या सगळ्यांची मनपा आयुक्तांकडे, आपल्या गव्हर्नमेंटकडे, की त्यांनी हा जो निर्णय दिलेला आहे रोडचा, आता हा त्यांनी चुकीचा ठरलेला आहे असं मला तरी वाटतंय. त्यांनी ह्या गोष्टीकडे थोडंसं आवर्जून लक्ष घालावं आणि हा जो रोड जो त्यांनी 30चा केलाय, जो आमच्या मॅप प्रमाणे 20चा सांगितलेला होता, तो त्यांनी 20चाच ठेवावा. आणि ज्या पद्धतीने जुन्या प्लॅन मध्ये आम्हाला दाखवण्यात आलेला होता त्या साईडने मार्किंग केलेली होती, त्या साईडनेच त्यांनी रोड करावा. तर लोकसंख्या त्या साईडने जास्त आहे. त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलेलं बाबा एवढे पडले खाली रडू लागले. तुमच्या घरावरती हातोडा पाडण्यात आला, काय भावना आहे तुमचं, काय आश्वासन दिलं तुम्हाला? मला आता मनपा आयुक्त येऊन गेले, त्यांनी सांगितलंय की तुमचं जसं जे काही पाडलं गेलं असेल, जसं बिल्डरच्या हिशोबाने जेवढा काही तुमचा मोबदला निघत असेल तो आम्ही तुम्हाला देऊ. त्यांनी असं आश्वासन दिलंय आम्हाला. आता जस्ट एक 5 मिनिटापूर्वी ते येऊन गेले. लेखी दिलेलं नाहीये, फक्त तोंडी दिलंय आणि आम्ही त्यांचं ते तोंडी रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. या संदर्भात तुम्ही काही तक्रारी केल्या होत्या का पहिले? या संदर्भात त्यांच्याकडे अगोदर त्यांनी सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस सेकंड सॅटरडे आणि संडे आला त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी नोटीस दिली आहे की तुम्ही 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स महानगरपालिकेमध्ये जमा करायचे आहेत म्हणून. म्हणजे शुक्रवारी ज्यावेळेस त्यांनी नोटीस जी दिलेली होती त्याच्यावरती तारीख जी होती ती गुरुवारची होती आदल्या दिवशीची, आणि तिथून पुढे 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस दिलेले होते. तरी आमच्या लोकांनी सगळ्यांनी जाऊन सोमवारी तिथे डॉक्युमेंट्स महानगरपालिकेमध्ये जमा केलेले होते. त्याच्यानंतर देखील त्यांनी ज्यावेळेस हातोडा टाकायला आले त्यावेळेस देखील त्यांनी आदल्या दिवशी येऊन संध्याकाळी सांगितलंय की उद्या सकाळी तुम्ही तुमचा सगळा पसारा हलवून घ्या, सकाळी हातोडा पडणार आहे. ते देखील त्यांनी असंच केलंय. ज्या दिवशी शनिवार आणि रविवार येतो अशा वेळेस, ज्या वेळेस गव्हर्नमेंट हॉलिडे असतो अशा वेळेसच हे लोक येतात आणि गोरगरिबांवर वगैरे सगळे त्यांना तिकडनं भेटत आहे. आणि यांची महानगरपालिकेची मनमानी चालू आहे. कुठेही हे करायचं, जे पैसे देतील त्यांचं कामं थांबवून घ्यायचे, जे पैसे नाही देणार त्यांचे घरं पाडून टाकायचे, हे असं झालेलं आहे. आता हा एक रस्ता आहे, पलीकडनं पण रस्ता आहे, पण तो काही आणखी पाडलेला नाही आहे. त्यांना झाले 2-3 वर्षापासून सगळे मार्किंग वगैरे सगळे केलेलं आहे. आणि हा फक्त आतून सगळे पैसे चालू आहे आणि काही अधिकाऱ्यांचे घरं असल्यामुळं जास्तीत जास्त लक्ष ह्या आमच्या घराकडे केलेलं आहे. काय तुम्ही सांगा? आता काय सांगायचं, आले सकाळीच घरं तोडायला जीवसकी घेऊन कुणाचंच ऐकायला तयार नाही. आम्ही म्हटलं की थांबा, वकिलाचा येऊ द्या आदेश, काय म्हणता काय नाही, आम्हाला ऐकू द्या, जज साहेब काय म्हणता ऐकू द्या. अजिबात ऐकायला तयार नाही. आमच्या त्या आई कुठं गेल्या धनेदर आई, त्या पडल्या खाली, अक्षरशः त्या पडल्या खाली, रडू लागल्या, ओरडू लागल्या, तरी पण त्या एका पोलिसांनी धक्का दिला त्यांना, तरी ते ऐकायला तयार नाही. आमचे बाबांना वीट लागली, बाबा समोर वीट लागली, ऐकायला तयार नाही. डोक्यावरती वीट लागलेली आहे. महानगरपालिकेचे लोक म्हणू लागले, आम्ही बोललो का थांबा, वकिलाचा आदेश येऊ द्या, ते म्हणता आम्ही थांबायला तयार नाही. वीट लागले ना, मला बी लागले कोणी सांगितलं नाही, लागलं रक्त नाही निघलं, पाय सुजले, म्हाताऱ्या माणसं सुद्धा पाहत नाही लोक. म्हणजे किती बेकार, किती बेकार आहे. हातपाय त्यांना आम्ही सांगू चाललंय भाड्या भाड्या, तरी ते ऐकायला तयार नाही. त्यांना असं वाटलं की ते आम्हाला बोलू लागले आम्ही काय बांधलेलो आहे का. या लोकांच्या मुळे आमचं घर तुटले, आमचे लेकरं बाळा पाहिणारी, आई पाहिणारी, याच्यामध्ये लोक यांना सुद्धा त्यांची
नाहीये. याच्यामध्ये पोलीस लोक आले, पोलिसांना साथ दिली त्याला, पोलीस लोक आले आणि त्याला साथ दिली म्हणून ते माजले. महानगरपालिकेचे जे हे आहेत त्यांचे पोलीस लोक त्यांनी येऊन महिलांना देखील धक्काबुक्की केली. सरळ सरळ ज्या प्रकारे म्हणतो आपण लाठीचार्ज केला त्या प्रकारे तो लाठीचार्ज केला गेलेला आहे. त्याच्यामुळे आईला पण लागलेलं आहे आणि बाबांनाही त्याच याच्यामध्ये लागलं गेलेलं आहे. महानगरपालिकेचे लोक म्हणतात आम्ही ते कुणाचे बांधलेले नाही. याच्यानंतरची तुमची भूमिका काय राहणार आहे महानगरपालिकेची? आता आम्ही इथंच बसणार आहे, आम्ही पुढे जाणार, आम्ही इथंच बसून जाऊ शकत नाही. बेघर केलं लोकांना, बेघर केलं लोकांना. त्याच्यामुळे आम्हाला जोपर्यंत महानगरपालिकेचा